नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय जो हजारो लाखो तरुणांच्या भविष्याशी जोडलेला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया अचानक का थांबली आणि यावर उमेदवार गप्प बसलेत की काहीतरी करत आहेत? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. हो, हाच तो प्रश्न आहे जो आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे. विचार करा, ज्या परीक्षेसाठी तुम्ही दिवस-रात्र एक करताय, तीच प्रक्रिया अचानक जागेवर थांबली आहे. असं का झालं? यामागचं नक्की कारण तरी काय? चला, आपणच शोधून काढूया. चला तर मग या सगळ्या प्रकरणाच्या थेट मुळाशी जाऊया. ही अडचण नेमकी काय आहे, कुठून सुरू झाली आणि ती किती मोठी आहे हे आधी समजून घेऊयात. बघा, परिस्थिती खरंच गंभीर आहे. एका बाजूला आपल्या सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची खूप गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला लाखो हुशार उमेदवार परीक्षेची वाट बघत तयार आहेत. पण भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. म्हणजे ना कोणती नवीन जाहिरात, ना परीक्षेची तारीख, सगळं काही एकदम ठप्प. पण या प्रशासकीय दिरंगाईचा खरा फटका कोणाला बसतोय? तर त्या हजारो तरुणांना, ज्यांनी आपलं संपूर्ण भविष्य, आपलं करिअर या एका नोकरीवर लावलं आहे. चला, त्यांची भावना काय आहे ते समजून घेऊया. हे फक्त शब्द नाहीत, ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील एक वेदना आहे, जो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय. साहजिक आहे, जेव्हा सिस्टीमच तुम्हाला संधी देत नाही तेव्हा निराशा येतेच. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही. आज नाही तर उद्या संधी तुम्हाला नक्कीच मिळणार. आणि ही निराशा आणखी तेव्हा वाढते जेव्हा वेळ आपल्या हातातून निसटत जाते. अनेक जण तर आता वयोमर्यादेच्या अगदी काठावर आहेत. कदाचित ही त्यांची शेवटची संधी असेल. त्यामुळे हा लढा फक्त नोकरी मिळवण्याचा नाहीये, तर वेळेच्या विरोधातला आहे. मग ह्या सगळ्याच्या मागे नेमकं काय आहे? असा कोणता कागदी घोडा आहे जो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येतोय? चला, आता तेच बघूया. तर मित्रांनो, या समस्येचं मूळ आहे सेवा प्रवेश नियम. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे भरती प्रक्रियेचे एक प्रकारे बायबल किंवा संविधान आहे. जसं संविधानाशिवाय देश चालू शकत नाही, तसंच या नियमांशिवाय कोणतीही सरकारी भरती पुढे जाऊ शकत नाही. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहितीये? हे नियम तयार आहेत. हो, नवीन मसुदा पूर्णपणे तयार आहे, पण तो फक्त एका सहीसाठी कुठल्या तरी फाईलमध्ये धूळ खात पडून आहे. आणि यामुळेच सगळं काही थांबलंय. यालाच म्हणतात प्रशासकीय दिरंगाई. पण विद्यार्थी काही गप्प बसलेले नाहीत. जेव्हा व्यवस्था आपलं काम करत नाही, तेव्हा लोकांनाच आवाज उठवावा लागतो. पाहूया हे उमेदवार आता काय पाऊल उचलतायत. या उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून आपली अडचण सांगितली आहे. आणि त्यात त्यांनी फक्त स्वतःच्या नोकरीचा विचार नाही केला, तर शासकीय रुग्णालयातल्या सेवेवर काय परिणाम होतोय याचाही उल्लेख केलाय. हीच तर एका जबाबदार नागरिकाची ओळख आहे. त्यांची मागणी एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे ते अडकलेले सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर जाहीर करा. आणि दुसरं म्हणजे त्यानंतर TCS सारख्या चांगल्या कंपनीमार्फत एक पारदर्शक ऑनलाईन परीक्षा घ्या, जेणेकरून कोणताही घोळ होणार नाही. पण ही मोहीम फक्त एक पत्र लिहून थांबत नाहीये. यामागं एक जबरदस्त रणनीती आहे. आणि त्या रणनीतीचा मुख्य आधार आहे एक विशिष्ट आकडा. कोणता आकडा आहे तो? 5,000 पेक्षा जास्त. हो, हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण याच आकड्यात या संपूर्ण मोहिमेच्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 5,000च का, 100 का नाही किंवा 1000 का नाही? तर या आकड्यामागे एक अशी जबरदस्त रणनीती आहे जी थेट सिस्टीमवर प्रभाव टाकते. आणि ही आहे ती मास्टर स्ट्रोक रणनीती. बघा, जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात एकाच विषयावर 5,000पेक्षा जास्त ईमेल येतात, तेव्हा तो विषय आपोआप अत्यंत महत्त्वाचा म्हणून मार्क होतो. मग IT सेलला तो विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या रोजच्या बैठकीत त्यांच्या ब्रीफिंगमध्ये ठेवावाच लागतो. म्हणजे काय, तर मधले सगळे अधिकारी बाजूला. तुमचा आवाज, तुमची मागणी थेट सर्वोच्च व्यक्तीपर्यंत पोचते. तर मग शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे, प्रशासनाची ही दिरंगाई जिंकेल की या हजारो तरुणांच्या स्वप्नांची ताकद? या लढाईचा निकाल काहीही लागो, एक गोष्ट तर नक्की आहे, हे तरुण आता शांत बसणार नाहीत. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणांसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.